हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनल वरती. तर चला, लास्ट लेक्चर मध्ये आपण डीकेच्या रिॲक्शन्स बद्दल एकदम जबरदस्त अशा पद्धतीने शिकलो होतो. सगळ्या रिॲक्शन्स बघितल्या होत्या, डिटेल मध्ये डीके बद्दल डिस्कशनही आपण केलं होतं. आता या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत लास्ट पार्ट या चॅप्टरचा, लॉ ऑफ रेडिओ डीके. आता लॉ ऑफ रेडिओ डीकेचा हा फॉर्म्युला असतो, ती वेगळी गोष्ट. पण आता करायचं काय आपल्याला याच्यात, एक सेकंड. करायचं काय यात आपल्याला बघायचं आहे की न्यूक्लियर जो डीके होतोय ना, डीके म्हणजे काय, न्यूक्लियर तुटतोय. का बरं तुटतोय याचे रिझन्स आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितले आहेत, का बरं तुटतोय तो. आता तो तुटतोय तर त्याचा काहीतरी रेट असेल ना तुटण्याचा. रेट असेल तुटण्याचा म्हणजे काय, पैसे का? अरे रेट म्हणजे पैसे नाही, रेट म्हणजे टाइम. किती वेळेत किती नंबर तुटतायत, काय होतंय, त्या टाईपचं म्हणतोय मी. ठीक आहे. तर असतं काय, स्टेट लॉ ऑफ रेडिओ डीके याच्यावरती क्वेश्चन येतो हे प्रूफ करण्यासाठी. सीईटी मध्ये पण याच्यावरती खूप क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. लॉ ऑफ रेडिओ डीके वरती खूप म्हणजे खूप जास्त नाही येत, पण चांगले क्वेश्चन्स येतात जे यामध्ये स्टुडंट्सला प्रॉब्लेम होतो. तर बघा, लॉ ऑफ रेडिओ डीके म्हणतो काय आधी ते बघून घ्या. लॉ ऑफ रेडिओ डीके म्हणतो the number of nuclei undergoing decay per unit time. The number of nuclei undergoing decay per unit time. Per unit time मध्ये जे न्यूक्लियाय डिके होत आहेत, नंबर ऑफ न्यूक्लियाय डिके पर युनिट टाइम म्हणजे dn/dt. म्हणजेच काय, dn/dt is proportional to number of unchanged nuclei present at that instant. ते प्रपोर्शनल असतं त्या नंबर ऑफ न्यूक्लियायला जे अनचेंज्ड आहे आणि प्रेझेंट आहेत त्या टाइम वरती. The number of unchanged nuclei present at that instant, म्हणजेच proportional to n. आता याला थोडंसं डिकोड करूया. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. इथे लिहिलंय न्यूक्लियाय अंडरगोइंग डिके पर युनिट टाइम. रेट ऑफ न्यूक्लियाय रेट ऑफ न्यूक्लियर डिके पर युनिट टाइम. ठीक आहे. आता हा प्रपोर्शनल आहे एन ला. एन म्हणजे काय, नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लियर प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट. नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लियर प्रेझेंट ऍट दॅट इन्स्टंट. आणि याला मायनस साईन लावलं जातं. सर मायनस साईन का बरं लावता? याच्या मागे रिझन असं आहे मायनस साईन लावण्यामागं, की मायनस साईन असं दाखवतं की जसं जसा टाइम वाढतोय तसं तसे नंबर ऑफ न्यूक्लियाय कमी होत आहे. ठीक आहे. आणि रेट ऑफ डिसइंटिग्रेशन पण कमी होतोय. इन सिंपल सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन मायनस साईन लावण्याचं हेच आहे की रेट ऑफ डिसइंटिग्रेशन कमी होत आहे. ठीक आहे. रेट ऑफ न्यूक्लियर डिके पर युनिट टाइम म्हणतो आपण याला. आता हे मायनस dn/dt तसंच ठेवायचं, इज इक्वल्स टू इथं आपण लिहितो लॅम्बडा इंटू एन. आता हे प्रपोर्शनल होतं ना, प्रपोर्शनॅलिटी साईनला आपण काढून टाकलं आणि प्रपोर्शनॅलिटी साईन काढल्यानंतर आपण तिथे एक कॉन्स्टंट दिला. या कॉन्स्टंटला आपण म्हणतो डीके कॉन्स्टंट. काय म्हणतो आपण याला, डीके कॉन्स्टंट म्हणतो, किंवा याला एक अजून नाव आहे डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. डीके कॉन्स्टंट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आता ही झाली एकदम बेसिकची गोष्ट. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याला आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं सॉल्व्ह करणार, थोडंसं लक्ष द्या इकडं. काय आला तुमचा फॉर्म्युला, मायनस dn/dt इज इक्वल्स टू लॅम्बडा इंटू एन आलाय. याला आपण असं लिहिणार आता, 1/n इंटू dn इज इक्वल्स टू मायनस लॅम्बडा dt. ठीक आहे. काहीच नाही केलं, गोष्टी इकडच्या तिकडे केल्यात फक्त. ठीक आहे. आता आपण याला इंटिग्रेट करणार आहोत. काय करणार आहोत, इंटिग्रेट करणार आहोत. आता लक्ष द्या, इकडे टाइमच्या लिमिट्स तर ऑब्व्हियसली 0 to t लागतील, पण इकडच्या ज्या लिमिट्स असतील ना, तर नंबर ऑफ न्यूक्लियसच्या लागतील. कशाच्या लागतील, नंबर ऑफ न्यूक्लियसच्या लिमिट्स लागतील. तर जेव्हा टाइम 0 होता
तेव्हा सगळे नंबर, सगळे न्यूक्लिया प्रेझेंट होते असं आपण समजतो. ॲट t equals to 0 n0 is the initial number of nuclei. क्लिअर आहे का? n0 म्हणजे इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लियाय आहे. ठीक आहे. आणि टी टाइम वरती आपण समजू की n ऑफ टी किंवा याला तुम्ही n म्हणा, इतके नंबर ऑफ न्यूक्लिया प्रेझेंट आहेत असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. चला काय करायचं आता, इंटिग्रेशन ऑफ 1/n. इथे इंटिग्रेशनचे लिमिट्स द्यायचे राहिलेत. n0 to n काय लिमिट्स दिले आपण, n0 to n अशा लिमिट्स दिल्यात. थोडंसं लक्ष द्या, सिंपलचा फॉर्म्युला निघून येणार आहे आणि तोच फॉर्म्युला पुढे कामी येणार आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/n असतं log n आणि याच्या लिमिट्स असतील n0 to n. काय लिमिट्स असतील, n0 to n अशा त्याच्या लिमिट्स असतील. ठीक आहे. चला इज इक्वल्स टू मायनस लॅम्बडा तर कॉन्स्टंट आहे ना, आणि हे t 0 ते t. इथं काय होणार आता, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज इक्वल्स टू मायनस लॅम्बडा मायनस 0, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. याला पुढच्या स्लाइड वरती घेऊया. बाळांनो log n मायनस log n0 आहे ना, log m मायनस log n यूज करा ना त्याला. ते होऊन जाईल log n अपॉन n0 इज इक्वल्स टू मायनस लॅम्बडा टी. संपला विषय. आता इकडचा लॉग आपल्याला काढून टाकायचा आहे. तर जेव्हा इकडचा कोणत्याही एका साईडचा तुम्हाला लॉग काढायचा असेल तर सिम्पली लॉग काढून टाका आणि राईट साईडला जे काही आहे ते सगळं ई रेस टूच्या पॉवर मध्ये देऊन टाका. पण उलटही असू शकतं, कधी जर ई रेस टू पॉवर काही आहे आणि ते जर काढायचं आहे तर काढून टाका ई आणि इकडे लॉग देऊन टाका. उलटही पॉसिबल असतं. इकडे असतं मायनस लॅम्बडा टी. तर बाळांनो n इज इक्वल्स टू तुम्हाला मिळणार n0 इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. n इज इक्वल्स टू n0 ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे आहेत तुमचे नंबर ऑफ न्यूक्लिया ॲट एनी टाइम टी. हाच फॉर्म्युला लिहितोय मी, हाच फॉर्म्युला लिहितोय. एन ऑफ टी म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लिया ॲट एनी टाइम टी, n0 इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा टी. हा आहे तुमचा फॉर्म्युला. n0 म्हणजे असतं इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लिया. n0 म्हणजे काय असतंय, n0 म्हणजे असतंय इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लिया. लक्षात ठेवा, n0 म्हणजे इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लिया असतात. होपसो तुम्हाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. ठीक आहे. हाच तुमचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा असतो आणि याचं डेरिवेशन तुम्हाला येतं बोर्ड्समध्ये. ठीक आहे. याचं डेरिवेशन तुम्हाला बोर्ड्समध्ये येतं. एक टर्म असते बाळांनो ऍक्टिव्हिटी म्हणून. ज्या न्यूक्लियसची ऍक्टिव्हिटी जास्त तो न्यूक्लियस लवकर डिके होणार. ज्या न्यूक्लियसची ऍक्टिव्हिटी जास्त तो न्यूक्लियस लवकर डिके होणार असा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे. तर सिंपल आहे, एन ऑफ टीचा जो फॉर्म्युला आहे ना त्याच्या जागी ए ऑफ टी लिहून टाकायचं. एन ऑफ टीच्या जागी ए ऑफ टी लिहून टाकायचं. एन नॉटच्या जागी ए नॉट लिहून टाकायचं आणि बाकी तसंच ठेवायचं. सर सेम आहे का? यस, सेम फॉर्म्युला आहे. क्वेश्चन ऍक्टिव्हिटी वरती आला तरी पण तसाच फॉर्म्युला, पण थोडासा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. आता ए नॉट म्हणजे काय होतं, इनिशियल ऍक्टिव्हिटी. ए नॉट म्हणजे काय होतं, इनिशियल ऍक्टिव्हिटी. आणि ए ऑफ टी म्हणजे काय, ऍक्टिव्हिटी ॲट एनी टाइम टी. याला काय म्हणणार आपण, ऍक्टिव्हिटी ॲट एनी टाइम टी. बस सिंपल. क्लिअर आहे? होपसो ही गोष्ट क्लिअर असणार तुम्हाला सगळी. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर असणार तुम्हाला. पुढे जाऊयात. नेक्स्ट टॉपिक आहे बाळांनो आपला हाफ लाईफ ऑफ हाफ लाईफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. ठीक आहे. आता हाफ लाईफ पिरियड काय असतं ते आपण बघून घेऊया आधी. हाफ लाईफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. हाफ लाईफ पिरियड काय असतं ते सांगतो तुम्हाला मी आधी. डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर इट. हाफ लाईफ साठी एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. बघा बाळांनो सिंपल आहे. जर तुमच्याकडे समजा 100 न्यूक्लियाय होते, एक्झाम्पल देतोय. जर समजा तुमच्याकडे 100 न्यूक्लियाय होते, त्याचे 90 झाले
10 मिनिटात 80 झाले, पुढच्या 10 मिनिटात एक्झाम्पल सांगतोय, असं होत नसतं. 70 झाले, मग 60 झाले, मग 50 झाले. वा वा वा, क्या बात आहे. अर्धे झाले, अर्धे. किती झाले? अर्धे. हे 10 मिनिटं, 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 50 मिनिटं लागले अर्धा व्हायला. तर याचा हाफ लाईफ टाइम होता 50 मिनिटं. कळलं? हाफ लाईफ टाइम म्हणजे काय? जे इनिशियली नंबर ऑफ न्यूक्लिया आहेत त्याचे अर्धे होण्यासाठी किती वेळ लागला, याला आपण म्हणतो हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड ऑफ अ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स इज डिफाइंड ॲज टाइम इन विच हाफ सबस्टन्स इज डिसइंटिग्रेटेड. हाफ सबस्टन्स इज डिसइंटिग्रेटेड म्हणजे अर्धा सबस्टन्स डिसइंटिग्रेट झालेला आहे. बाळांनो, एन ऑफ टी इज इक्वल्स टू काय होतं? एन नॉट ई रेस टू मायनस लॅम्बडा टी होतं. बरोबर आहे. जर मी म्हणतोय की हाफ लाईफ झालाय, तर टीच्या जागी आपण टी हाफ पुट करणार. टीच्या जागी आपण काय पुट करणार? टी हाफ. टी हाफ म्हणजे हाफ लाईफ कळतं आपल्याला. टी हाफ म्हणजे काय? हाफ लाईफ कळतं आपल्याला. आणि एन ऑफ टी, नंबर ऑफ न्यूक्लिया एट एनी टाइम, टीच्या जागी आपण पुट करणार एन नॉट बाय 2. किती पुट करणार आहे? एन नॉट बाय 2 पुट करणार. का बरं एन नॉट बाय 2 पुट केलंय सर? कारण की बाळांनो, अर्धे होणार आहेत ना ते. आपल्याला हाफ लाईफ टाइम पाहिजे ना, अर्धे होणार आहेत ते. बस विषय क्लोज. एन नॉट बाय 2 इज इक्वल्स टू एन नॉट इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा इंटू टी हाफ. एन नॉट कॅन्सल, इथं राहील 1/2 इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस लॅम्बडा इंटू टी हाफ. करेक्ट आहे. आता बघा काय करायचंय, 2 ला वरती घेऊन जा. 2 ला वरती घेऊन गेले तर -1 झाला. का बरं घेऊन गेले? एकदा स्टेप्स बघा, कळून जाईल तुम्हाला. आता थोड्या वेळा आधी मी काहीतरी बोललो होतो बघा. आता थोड्या वेळा आधी मी काहीतरी बोललो होतो आणि मी असं बोललो होतो की हे जे ई जर काढायचा ना, तर इकडे जे काय आहे ना, तर त्याला लॉग लावा. बरोबर, आत्ताच बोललो होतो. तर इकडे लॉग लावून टाकायचा आणि इकडचा ई काढून टाकायचा. 2⁻⁻1 लॉग ऑफ 2⁻⁻1. इकडे काय राहिला? मायनस लॅम्बडा इंटू टी हाफ. मला लॉगची प्रॉपर्टी यूज केली ना, तर हे -1 इकडे मल्टिपल मध्ये येऊन जातं. m⁻n वाली प्रॉपर्टी. हे मायनस मायनस कॅन्सल. मला लॉग 2 इज इक्वल्स टू आला आपलं लॅम्बडा इंटू टी हाफ. टी हाफ म्हणजे हाफ लाईफ टाइम असतो ना, तर हाफ लाईफ टाइमचा फॉर्म्युला आला ln2 डिवायडेड बाय लॅम्बडा. सिंपल. हाफ लाईफचा फॉर्म्युला आला ln2 डिवायडेड बाय लॅम्बडा. संपला विषय हाफ लाईफ टाइमचा. आता हा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेशन साठी असं लक्षात ठेवूया. ln2 ची व्हॅल्यू असते 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. हा झाला तुमचा हाफ लाईफचा फॉर्म्युला. कळालं का रे बाबड्या? अरे बाबड्या, कळालं का? हा झाला तुमचा फॉर्म्युला हाफ लाईफचा. होप सो हाफ लाईफचा कॉन्सेप्टही तुम्हाला कळाला असणार आहे. नेक्स्ट आहे बाळांनो ॲव्हरेज लाईफ. ॲव्हरेज लाईफ म्हणजे काय असते? समजा एक सिंपल सांगतो तुम्हाला. ॲव्हरेज लाईफला आपण टाऊने डिनोट करणार. टॉर्क असतो ना रे, टॉर्क नसतो का टॉर्क रोटेशनल मोशनचा, त्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे. फक्त नोटेशन सेम आहे. फक्त काय सेम आहे? नोटेशन सेम आहे. ठीक आहे, ओके. हा, हाफ लाईफचा सिंपल फॉर्म्युला आहे, ॲज इट इज लक्षात ठेवायचा. टाऊ इज इक्वल्स टू असते 1/λ. काय असते? टाऊ इज इक्वल्स टू असते 1/λ. ठीक आहे. आता हाफ लाईफचा फॉर्म्युला आणि ॲव्हरेज लाईफचा. ॲव्हरेज लाईफ काय ते सांगत होतं ना. समजा जर 5 जण उभे आहेत, कुणी 60 मध्ये मरणार आहे, कुणी 70 मध्ये, कुणी 80 मध्ये, कुणी 90 मध्ये आणि कुणी 110 वर्ष जगणार आहे. तर मला सांगा ॲव्हरेज लाईफ काढायची त्यांच्या 5 जणांची, तर काय करणार? सगळ्यांचं एज ॲड करणार आणि सगळ्यांचं एज ॲड केल्यावर काय करणार? डिवाइड बाय 5 करणार. त्याला आपण ॲव्हरेज लाईफ म्हणूया. तर तशीच ॲव्हरेज लाईफ इथंही काढल्या जाते. तशीच ॲव्हरेज लाईफ इथंही काढल्या जाते. फक्त फॉर्म्युला असा येतो. तर बाळांनो टी हाफ इज इक्वल्स टू किती असतो रे? ln2 बाय लॅम्बडा असतं ना. तर काहीच नाही ना. टी हाफ इज इक्वल्स टू ln2 म्हणजे 0.693. ठीक आहे. आणि इंटू लॅम्बडा म्हणजे टाऊ. 1/λ म्हणजे टाऊ ना. तर इथं काय येणार? इथं येणार टाऊ. संपला विषय. संपला ना विषय. क्लिअर? इतकंच आहे याच्यात आपलं. हाफ लाईफ मध्ये इतकंच आहे शिकल्याला. आता एक लास्ट पॉइंट आहे चॅप्टर मध्ये, न्यूक्लिअर एनर्जी म्हणून. आता न्यूक्लिअर एनर्जी याच्यावरती शॉर्ट नोट लिहायला येतात तुम्हाला. रिॲक्शन्स टेक्स्टबुक मध्ये आहेत. त्या रिॲक्शन्स ॲज इट इज तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्याला अजून काहीही ऑप्शन नाहीये, पहिले सांगतो. ठीक आहे.
न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय असते ते सांगतो तुम्हाला. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन्स जेव्हा टेक प्लेस होतात ना, त्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स मधनं जी एनर्जी बाहेर पडते त्या एनर्जीला आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो. त्या रिॲक्शन्स मधनं जी एनर्जी बाहेर पडते ना त्या एनर्जीला आपण म्हणतो न्यूक्लिअर एनर्जी. While energy generated in the chemical reactions is of the order few electron volt. केमिकल रिॲक्शन जे असतात ना तुमच्या त्याच्यात जी एनर्जी जनरेट होती ती काही इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकीच असते, पण जी एनर्जी रिलीज होते न्यूक्लिअर रिॲक्शन्स मध्ये ती मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टची असते. आता मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट खूप मोठा नाहीये, पण केमिकल रिॲक्शन्सच्या कंपॅरिझन मध्ये मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हे खूप जास्त आहे. ठीक आहे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हे खूपच जास्त आहे, हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य आहे माझं. नेक्स्ट असते बाळांनो न्यूक्लिअर फिजन. आता फिजन म्हणजे काय? फिजन म्हणजे तुटणं. फिजन म्हणजे काय? फिजन म्हणजे तुटणे. होतं काय, एक न्यूक्लिआय, एक हेवी न्यूक्लिआय जर तो ब्रेक होतोय दोन किंवा त्यापेक्षा जास्त लाइटर हलक्या न्यूक्लियस मध्ये, त्या रिॲक्शनला आपण म्हणतो फिजन रिॲक्शन. द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ हेवी न्यूक्लियस इंटू टू लाइटर न्यूक्लिआय आफ्टर बंबार्डमेंट विथ न्यूट्रॉन्स. जेव्हा त्यांना आपण न्यूट्रॉन सोबत बंबार्ड करूया तर त्या बंबार्डमेंट मुळे तो हेवी न्यूक्लियस लाइट न्यूक्लियामध्ये बनतो आणि त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फिजन. हे त्याचं एक्झाम्पल. युरेनियम 235 हा खूप रेडिओ ऍक्टिव्ह असतो, त्याच्यावरती न्यूट्रॉनची जर बंबार्डमेंट केली तर लगेच तो तुटायला सुरुवात करतो. एक्झाम्पल्स वाचून घ्या. नेक्स्ट असते युरेनियम न्यूक्लिअर रिॲक्टर. आता हे जे युरेनियम रिॲक्शन न्यूक्लिअर रिॲक्शन्स असतात ना फिजन वाल्या, या रिॲक्शन्स आहे ना, असं काही नाही की या रिॲक्शन्स आपण इथंच आपल्या घरात करू शकतो. आपण या रिॲक्शन्स आपल्या घरामध्ये नाही करू शकत. पहिली गोष्ट, या रिॲक्शन्स प्रॉपर एन्व्हायरमेंट मध्ये प्रॉपर केअर करून त्या रिॲक्शन्स घेतल्या जातात. जसं की युरेनियम न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणून एक आहे, त्या पूर्ण सेटअप मध्ये या रिॲक्शन्स प्रॉपर कंट्रोल्ड मॅनर मध्ये घेतल्या जातात. अनकंट्रोल्ड पण असतात. अनकंट्रोल्ड म्हणजे बॉम्ब ब्लास्ट वगैरे, दिवाळीचा बॉम्ब पण अनकंट्रोल्ड फिजन आहे. ठीक आहे. नेक्स्ट युरेनियम न्यूक्लिअर रिॲक्टरचं सांगितलं मी तुम्हाला, त्यात फ्युएल म्हणून युरेनियम U-235 यूज होतं. चेन रिॲक्शन म्हणजे काय असतं? आता चेन रिॲक्शन म्हणजे काय? चेन रिॲक्शन म्हणजे जर समजा एक न्यूक्लियस होता, तो तुटून दोन झाले. ठीक आहे, आता हे पण तुटतील, हे तुटून हा दोन झाला, हा पण दोन झाला. बाळा 1 चे 2, 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16, 16 चे 32 चे 64 असं चालत राहणार. डबल रेट. म्हणजे अशी रिॲक्शन जी कधीच थांबत नाही. याचे डेफिनेशन्स एकदा वाचायच्या. चेन रिॲक्शन इज अ सिरीज ऑफ न्यूक्लिअर फिजन्स वेअर बाय न्यूट्रॉन्स प्रोड्युस्ड इन ईच फिजन कॉज ॲडिशनल फिजन. म्हणजे एक फिजन झाला तो अजून ॲडिशनल फिजन करेल, तो अजून ॲडिशनल फिजन करेल. म्हणजे ती रिॲक्शन रिपीटेडली चालतच राहील. तर रिॲक्शन कधी थांबणारच नाही. ती रिॲक्शन काय होणार नाही, कधी थांबणारच नाही. आणि नेक्स्ट रिॲक्शन आहे आपल्याकडे न्यूक्लिअर फ्युजन. कोणती रिॲक्शन आहे? न्यूक्लिअर फ्युजन. आता फिजन म्हणजे काय? तुटणे. फ्युजन म्हणजे काय? एकत्र येणे. याच्यावरती 1-2 मार्काच्या डेफिनेशनचा क्वेश्चन येतो. जेव्हा ही लाइटर न्यूक्लिआय, दोन लाइटर न्यूक्लिआय फ्यूज होतात तर त्या फॉर्म करतात हेवी न्यूक्लियस. दोन हलक्या न्यूक्लियस जेव्हा फ्यूज होतात तर त्या एक हेवी न्यूक्लियसला फॉर्म करतात आणि त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन. न्यूली फॉर्म न्यूक्लियस हॅज अ स्मॉलर मास दॅन द सम ऑफ द मासेस ऑफ फ्यूज्ड. तर त्या मासचा कुठं फरक पडला, कुठं गेला, तर ते एनर्जी मध्ये जातं. ते जे मास आहे ते मास कुठं जातं? एनर्जी मध्ये जातं. कळालं इथपर्यंत? होप सो चॅप्टर मध्ये मजा आली असणारे. कमेंट करून सांगा की तुम्हाला चॅप्टरचे लेक्चर्स कसे वाटले. इथं मी अनाउन्स करतो की आपला स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय हा चॅप्टर संपला. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. भेटूया आपण पुढच्या चॅप्टर मध्ये, पुढच्या लेक्चर मध्ये. सो टिल देन टाटा, बाय बाय, टेक केअर.